हा व्हिडिओ बनवण्याचं मुख्य कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी एक 30-32 वर्षांचा एक युवक पक्षकार म्हणून ऑफिसला आलेला होता. त्याच्या बायकोनं त्याच्यावरती घरगुती हिंसाचार तसंच हिंदू विवाह कायद्यांतर्गत नांदायला घेऊन जाण्याचा अर्ज आणि पोटगीचा अर्ज दाखल केलेला होता. तो युवक वारंवार हेच सांगत होता की मॅडम, सगळ्या नातेवाईकांच्या समक्ष आमचा घटस्फोट झालेला आहे. मी तिचं सोनं नाणं, तिची भांडी कुंडी सगळं काही परत देऊन टाकले. आता हे काय नवीन? आता या मॅडम या पोटगीच्या अर्जामध्ये महिन्याला ₹30,000 माझ्याकडून मागतायत. मी म्हणाले, बघू कोर्टाची ऑर्डर काय, मला पहिल्यांदा बघू दे घटस्फोटाची. त्यावर त्यानं नोटरीचा एक दस्त दाखवला. तो म्हणाला, कोर्टामध्ये जर गेलो असतो तर उगीच 6-6 महिने थांबायला लागलं असतं, म्हणून आम्ही नातेवाईकांच्या समक्ष नोटरी कोर्टामध्ये फारकत घेतलेली आहे. नोटरी कोर्टामध्ये आता या कहाणीमध्ये ट्विस्ट असा होता की नोटरी घटस्फोट घेतल्यानंतर तो युवक आपल्या गर्लफ्रेंड सोबत पुण्यामध्ये राहायला गेलेला होता. त्याच्या नोटरी घटस्फोट झालेल्या बायकोला हे सहन होत नव्हतं. मग पुढे या प्रकरणामध्ये भरपूर भांडणं झाली, बराच ड्रामा झाला. सरते शेवटी त्या मुलानं त्या मुलीला 15 लाख रुपये दिले आणि त्यानंतर तिनं दाखल केलेल्या ज्या केसेस होत्या त्या सगळ्या विथड्रॉ केल्या आणि कोर्टामार्फत या दोघांचा म्युच्युअल कन्सेंट डिवोर्स झाला. खरं सांगू का, आपल्या भारतामध्ये काहीही चालतं. मध्यंतरी या व्हिडिओमध्ये मी एक किस्सा सांगितलेला होता. एक शिक्षक दाम्पत्य पक्षकार म्हणून आलेलं होतं. आता या मॅटरमध्ये 2 स्टॅम्प पेपर असतात, त्यावरती मसुदा लिहायचा म्युच्युअल कन्सेंटचा आणि दोन्ही स्टॅम्प पेपर नोटरी करायचे. यामध्ये मुलाचा कागद मुलीकडं आणि मुलीचा कागद मुलाकडं. की झाला घटस्फोट. कशाला थांबायला लागतंय 6-6 महिने? नोटरीकडं तासाभरात डिवोर्स होतोय. शेवटी वेगळं होणं जे काय आहे ते महत्वाचं आहे. कशाला चढायला लागती कोर्टाची पायरी? हिंदू विवाह कायद्यांतर्गत घटस्फोट घेण्याचे केवळ 2 मुख्यच मार्ग उपलब्ध आहेत. त्यापैकी एक म्हणजे कंटेस्टेड डिवोर्स, ज्याचा एक सविस्तर व्हिडिओ मी माझ्या युट्यूब चॅनलवरती बनवलेला आहे. त्याची लिंक मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते. त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. आणि दुसरा प्रकार आहे तो म्हणजे परस्पर संमतीनं घटस्फोट. याही विषयावरचा एक सविस्तर व्हिडिओ मी बनवलेला आहे. त्याची लिंक मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते. त्या लिंक वरती क्लिक करून तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. बघा, ज्या व्यक्तीनं तुम्हाला आयुष्यामध्ये फसवलेलं आहे किंवा ज्या व्यक्तीसोबत तुमचं जमलेलंच नाहीये, त्या व्यक्तीसोबत तुम्ही नोटरी घटस्फोट घेताय, ज्याला कायदेशीर दृष्ट्या काहीच अर्थ नाहीये, ती व्यक्ती या नोटरी घटस्फोटाचा आधार घेऊन तुम्हाला भविष्यात फसवणार नाहीये. हे कशावरून? मी हजारो वेळा पक्षकारांना समजावून सांगते की नोटरी घटस्फोट हा कायदेशीर दृष्ट्या वैध नाही आणि तो घेतल्यानंतर अनेक गंभीर समस्या भोगाव्या लागतात. हा व्हिडिओ महत्वाचा का आहे? कारण नोटरी घटस्फोटाचे काय तोटे आहेत ते मी या व्हिडिओमध्ये सविस्तर आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडलेले आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आणि हो, जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सगळ्यात पहिला आणि महत्वाचा तोटा म्हणजे मुळातच नोटरी घटस्फोट जो आहे त्याला कायदेशीर काहीच मान्यता नाही. जरी असं म्हणलं जात असलं की परमेश्वर तुमच्या गाठी स्वर्गामध्ये बांधतो, तरी तो विवाह तोडण्याचा अधिकार केवळ आणि केवळ न्यायालयालाच आहे. त्यामुळे नोटरीकडे दस्तऐवज तयार करून त्याच्यावरती सह्या केल्या तरी तो फक्त एक ऍग्रीमेंट म्हणजे फक्त एक करार ठरतो. घटस्फोटाचा कायदेशीर पुरावा तो मान्य केला जाऊ शकत नाही. दुसरा तोटा म्हणजे दुसऱ्या विवाहासाठी येणारी अडचण. जर कुणी नोटरी घटस्फोटावरती विश्वास ठेवून दुसऱ्या व्यक्तीशी विवाह केला तर तो विवाह बायगॅमी कारण द्विपत्नीत्व ठरू शकतं. कारण कायद्यानुसार मूळ विवाह अस्तित्वात असताना न्यायालयीन घटस्फोटाशिवाय तो विवाह कायम राहतो. त्यामुळे नवीन विवाह जो आहे तो अवैध ठरतो. तिसरा तोटा म्हणजे मालमत्ता आणि इतर हक्कांवरती परिणाम. जर पती पत्नींमध्ये संपत्ती, मुलांचे हक्क, मुलांचं पालन पोषण या संदर्भामध्ये वाद असतील तर नोटरी घटस्फोटानं त्याच्यावरती तोडगा निघत नाही. भविष्यामध्ये जर पती पत्नीपैकी कुणाला घटस्फोट मान्य नसला तर संपत्तीच्या हक्कासाठी पुन्हा न्यायालयामध्ये केस करावी लागेल आणि या सगळ्यांमध्ये तुमचा वेळ
आणि पैसा दोन्ही खर्च होईल. पुढचा तोटा म्हणजे नंतर उत्पन्न होणारे वाद. जर पती पत्नीपैकी एकानं नोटरी घटस्फोटानंतर काही वर्षांनी त्याला पश्चात बुद्धीनं असं वाटलं आणि त्यानं न्यायालयामध्ये दावा दाखल केला की घटस्फोट झालेलाच नव्हता, तर कायदेशीर दृष्ट्या तोच खरा मानला जाईल. त्यामुळं नोटरी घटस्फोटावरती अवलंबून असलेल्या व्यक्तीला पुन्हा कोर्टाची पायरी चढावी लागेल आणि गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल. पुढचा तोटा म्हणजे मुलांच्या हक्कावरती होणारा परिणाम. नोटरी घटस्फोटामध्ये मुलांच्या हक्काबाबत कोणतीही शाश्वती नसते. जर पती पत्नीला मूल असेल तर त्याच्या पालन पोषणाची जबाबदारी, त्याचे हक्क आणि आर्थिक मदती संदर्भात न्यायालय हे निर्णय घेत असतं. नोटरी घटस्फोटामध्ये अशा निर्णयांना कोणताही आधार मिळत नाही आणि भविष्यामध्ये त्या संदर्भात गंभीर संघर्ष होऊ शकतात. पुढचा तोटा म्हणजे परदेशी जाण्याबद्दल येणाऱ्या अडचणी. जर एखाद्या व्यक्तीनं नोटरी घटस्फोट घेतला आणि नंतर तो परदेशामध्ये गेला किंवा दुसऱ्या देशामध्ये विवाह करण्याचा प्रयत्न केला तर त्याला कायदेशीर पुराव्याची आवश्यकता भासते. पण भारतातल्या न्यायालयाचा आदेशच नसल्यामुळं तो नोटरीचा जो दस्ता आहे तो कोणत्याच देशामध्ये वैध मानला जात नाही. त्यामुळं व्हिसा किंवा नागरिकत्व आणि इतर कायदेशीर प्रक्रिया करताना संबंधित व्यक्तीला अनंत अडचणी येऊ शकतात. पुढचा तोटा म्हणजे बँकिंग आणि आर्थिक व्यवहारातील अडथळे. जर घटस्फोटानंतर पती पत्नीपैकी एखाद्याला आर्थिक व्यवहारापासून वेगळं व्हायचं असेल तर त्यासाठी न्यायालयाचा अधिकृत आदेश असणं आवश्यक असतं. नोटरी घटस्फोटाच्या आधारावरती बँका, विमा कंपन्या किंवा सरकारी कार्यालय कोणताही कायदेशीर बदल मान्य करत नाहीत. तर हा होता माझा आजचा व्हिडिओ. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.